सायकल कुंकड केली त्याला पेंट करून आणले काय रे त्याच्या आयला घोडा लागला पार कसं काय करायचं रे हे वाकडे तिकडे केलोय पुराला दिलं तर ते काय एकामेकाला गरज लागत नाही का कुणाला द्यावं लागत नाही का काय काय आपल्याला द्यावं लागत नाही का? आता गरज अशी असतोय घोडा आपल्याला लोकांचं आणलं लागतं आपण द्यावं लागत हा लोकाला घोडा लावायचा असा बराच शिकला ते देतो नेऊन ठेवून आणि देतो हा तुला काम नव्हतं काहीतरी बसला सारा बिगाड्या काम करीत काहीतरी वाटते ती आलो ना आडाला काय रोग आला काय नाही हे काय वाटलं केलं कसं जायचं शेतात काय नाही काय होत नाही हा पाय फसायला लागले काचा कचन ते काय हे करते काही होत आपले नाही, काही होत नाही. अरे घोड्या मरणाची लग्न करायचं तुला अक्कल आहे का काही हा काही करतो विचार मनाने नाही काय नाही देऊ थांब ठोंड्या खाली मग पाहुणे यायचं काय पाहुणे यायचं काय यायचं आज मग आज नाही यायचं काय यायचं बरं गुरु सांभाळा नाही तर तिकडे मी गुरु सांभाळा जाऊ जाते पाहुणे आले मी गुरु सांभाळा जाऊ का पाहुणे नाही तर मग मला विचारतो झक मार्या बरं मी काय करतो गुरु देतो कुणाकडे तर येऊन येतो इथं गुरु इथं बाजार गोडे घालतो बाजार नाही घोडे वाजव ते देतो राव शेकर देतो राव शकायचा फोद्याचा कसा राव शेकर देतो नेतो माघारी बरोबर ये लवकर ये हा, हा. ये. चालतंय जाऊ का मग मी हा जा जा उठा ना पाहुणे आले पाहुणे आले पाहुणे आले हे का पाहुणे? वा, 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 वा. याला पाणी घ्या, पाणी घ्या ना. करू ना या इकडे राम राम सावका लगेच जा. हा, आपले रस्ते खराब आहेत हे रस्ते काय रे, खडे भरून घे रे लोकांना. वाईट काम होईल. हा. असे रस्ते बरोबर आहे. पाऊस जरा तुमच्याकडे कमी दिसतो. हा पाऊसच नाही काय पावसानं लय ताणलं यावर्षी हा. बसा 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 पाहुणे आणा पाणी प्यायची आपल्याला बरोबर मी बघतो पाणी दोन चहा पाणी नियोजन हो आणा लवकर पाऊस पाणी बरं आहे का कसं काय असं जे तुमच्यावानी काय त्याच्या आमच्याकडे जरा बुखड झाली काही खोकडी ओढते खोकडं अख्खा आमच्याकडे डुकर आणि डुकरांनी त्याला कापूस खाल्ला ते काही येईना जायना काहीच व्हायना लय पावसाळी रस्ता तर नाही खराब झाला की सरकार काही योजना करे तार कंपनी द्यायला काहीच व्हायना राव. असं आहे का? डायरेक्ट वदाचा नागपूर केला नांगूर घातला नाही असं आहे हो. हा, मुलगी किती शिकलेली आहे? मुलगी काय दाई शिकली नव्हती काय तिला बी दाई शिकून तर काय उपयोग तिचं नाही काय कर रानात खुरपी निसती काय काय करावं ते जरा विचारा मला. मुलीचे कोण लागता तुम्ही आज 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 हातात कोणाचे हातात काय मीच गाडी लोकांचं काय गरज आहे आणि ती सुनन एक सुनंद ते गाडी रूम डोपतो ना त्याच्या आईच्या बोकात नांगूर घातला त्याच्या म्हातारा जरा कडे गरम दिसते मग त्याचं काय करायचं ऐकायचं पैसे काय करायचं म्हातारा गरम पाणी का आणतो पाहुणे घरी गेलो आणतो कवा काय घालून बपडी एखादी गोड रे म्हातारे दम निघतो का दम निघाला का तो असं का बाहेर अरे या बरोबर कधी जाऊ नका पाहुणे पाहुणे आले लवकर पाणी द्यावं लागतं असं असतं बर बर बस बस बर हा काय राहू दे दोघात या पाणी आम्हाला पाणी देऊ का पाणी काय नाही पाणी बडबड करू नका ना तुम्हाला कधीच करून दिलं ऑलरेडी काय जरा डोकं ठिकाणी ठेवलं ना आता बडबड करू नका म्हातारा पाहुणा पेतात का म्हातारा काय समजा ना बाबा पेतात का मग दारू लागली पहिली दारू लागली काच्या झालतो मग दारू लागली मटण लागलं घाला मग काय काय म्हातारा जरा धाक आहे पोरावरून तसं तुम्ही ऐकलं बस खाली पाहू ना बोला मुलीला पावसा पाण्यात आम्हाला लांब जायचंय बरं बरं रुपाली बेटा चला चल बरं पोरीला आता सकाळ बारा पोरी बघायच्या पाहू ना मुलगी पसंत आहे आम्हाला असं आहे ना हा मुलं तर तुम्हाला पसंत आहे कसं बघा आम्हाला पण मुलगा एकदम पसंत आहे काही अडचण नाही त्यांच्या दोघं एकमेकाला आहेत का पसंत त्यांना विचारून मग एकमेकाला बघते ना आता कसं नवीन पिढीच्या दोघांवर चालतंय सगळं आपलं काय आहे, हा 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 कसं दाखवून द्यायचं एकमेकाला त्यांना हा बरोबर आहे ना ते बोलतील नेमकं काय त्याचं त्यांना एकमेकाचं काय आहे ते पाहतील हो हो काय तुमची हरकत नसते जाऊ दे त्यांना काही बोला हरकत नाही काय नाही चालतंय ये पुरून हा या तुम्ही मुलगा आणि मुलगी बोलून या बाबा मुलगा आहे का चांगला
मुलगा मग लांबलंच दिसतो हो मला काय उद्या काय करतो कोणाला नुसता लांबलाचा का दिसतो का लांब लग दिसतो मुलं उस्तू वरतो करायचं नाही तर दाखल्यात कुठं ना व्हायचं होते वस्तू वराला का तो मग काय करतोय आता त्याची बीएस आगरी झाली ती. बेस सारखी जाईल का मशी बोलतोय नाही बीएस आगरी झाली ती. मला काय सांगतोय असं कसं ए बाबा? म्हातारे हा. बरोबर करू नको बरं बरं सांगितलं लक्षात बसलं नाही का मा- पाहुणे आलं बरोबर करायचं नाही बरं 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 मला काय खात्री लागणार तुम्ही खूप छान दिसतो साडीवर. हो का? हो. तुम्ही डेली घालताय का असं? नाही असंच कधीतरी. अच्छा. तुमचं नाव काय आहे? रुपाली. शिक्षण काय झालं? 10वी. ठीक आहे. तुम्ही काय करता आता? काय नाही, मी शेती करतो. शेती पण भरपूर आहे आम्हाला. 10 एकर आहे. शिक्षण किती झाले तुमचं? 20 एकर झाले. तर कसं आहे माहिती आहे का, ते आपलं शेती पण लय आहे ना आपल्याला. शेती पण लय आहे, परत म्हशी पण आहे, गाय पण आहे. त्यामुळे नोकरीची गरज नाही मला, कारण भरपूर आहे मला. त्यामुळे नोकरीचा काय विषय येत नाही मध्ये. त्यासाठी तुम्ही नोकरी करत नाही का? हो, नोकरीचा काय विषय येत नाही मध्ये. एवढी भरपूर जमीन आहे आम्हाला, पाणी आहे, परत तलावाखाली जमीन आहे आमची चांगली. मला तर तुम्ही खूप आवडलं. मी तुम्हाला आवडलं का? नाही ना, का? मला नोकरदार नवरा करायचा होता, शेतकरी नाही. अहो, शेतकरी काय, शेतकरीकडे सगळं आहे, पैसा आहे, पाणी आहे. पण असं नसते ना, काहीची इच्छा असते की त्यांना नोकरदारच नवरा करायचा असतो. ठीक आहे, तुमची मर्जी. चला. म्हणा ते नवीन पिढी आली तिकडून बातचीत करून हा आता नेमकं यांचा काय विषय झाला काय नाही आपल्याला काय मिळाला का नाही याला विचारलं पाहिजे. आपण मुलाला विचारतो मुलीची पसंत आहे कशी. विचारल्याशिवाय काय कळणार आहे आपल्याला? तुम्ही मुलाला विचारा, मी मुलीला विचारतो. राहुल मुलगी पसंत पडली का रे बाबा तुला? हो, पसंत आहे. पसंत आहे का? अरे बरी ह्या वेळेस तुला पसंत पडली का नाही तर मग थकलो होतो तुला पोरगी बघता बघता. आता मुलीचं काय आता आहे का मिळेल त्यांचं नियोजन काय बघू ना. मुलीला विचारावं तुम्ही आता. हे काय लगेच विचारतो, काहीच अडचण नाही. हो. रुपाली, मुलगा पसंत आहे तुला? नाही, मला नाही आवडला मुलगा. नाही? मला नोकरदार नवरा पाहिजे, शेतकरी. अरे बाबा, पण आपण आतापर्यंत शेतीच करीत होतो ना, का आता शेतकरी असलं म्हणून काय बिघडतंय? नाही नको, मला नाही लग्न करायचं. डोक्यात विचार असा कधी कधी येतो माझ्या, हुशार मुलगी शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचीच मुलगी आणि शेतकऱ्याच्याच मुलाला नाकार देते लग्नाला. म्हणजे शेतकऱ्यांनी नेमकं मुलाला मुली आणायच्या करून पश्चाताप झाला मला. मग रुपाली काय विषय? नाही, मला शेतकरी नवरा नाही करायचा, मला नोकरदार नवरा करायचा. म्हणजे तुझी इच्छा बनवून तुला नवरा करायचा, शेतकरी करायचाच नाही. हो. ठीक आहे, चालतंय, मग चलतो आम्ही. चल राव. चांगली शेती होती, 10 एकर जमीन होती, तर नको नको मध्ये हे लाड आणि येडी केली पोरची पार. म्हाताऱ्याला काय करायचंय? माझा बाप बघून घेईन ना. काय जे का घाबरलं तरी कळतं का? तो मग ए, बरं, आता ते पाहुणे गेले, तुम्ही मग आता घालवायला लावलाय. आता चला बा घरात. अरे होत्या. बरं, आता तू समजा ते नाकार दिलास त्या मुलाला, पण तुला असं त्यामध्ये काय दिलं, शेतीमध्ये का नको? तात्या, मी तुमचे जे हाल बघते ना, ते मला माझ्या नवऱ्याचे नाही बघायचे. मी तुमच्या लहानपणापासून तुमचे हाल बघत आले, मला ते नाही करायचं माझ्यासोबत. नाही, ते तुझं बरोबर आहे, पण कसं आहे, आता सगळ्यात जर मुलांनी समजा त्या नोकरदार मुलाची जर अपेक्षा केली तर मग आता हे शेतकरी मुलांना जायचं कुठं? आणि शेती म्हणजे काही इतकी वाईट नाहीये. कसं असतं, कुठल्याही क्षेत्रात हाल असतेच. हाल असते तर बेजारी असते आणि कष्ट हे परिश्रम कुठल्याही क्षेत्रात असतो, व्यवसाय असो किंवा नोकरी असो. कारण कुठलं क्षेत्र सोपं नसतं. आज आपण शेती करतो, तू जवळून पाहते म्हणून तू त्यातल्या त्या तफावत दिसते, त्यामधले हाल दिसते, परिश्रम दिसते. पण कुठल्याही क्षेत्रात हे परिश्रम करावेच लागते. कळलं? ते मुलगा चांगला होता, शेती भाती होती, मला आवडला होता. कारण माझी अशी अपेक्षा आहे की तू ते शेतकरी मुलाशीच लग्न करावं. ठीक आहे, तुम्ही हो बोला त्यांना. बरोबर, चालतो, मी त्यांना होय म्हणून सांगतो. चला, ओके.